नमस्कार मित्रांनो, तारेणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता येथे तारेणी आणि केदार घरामध्ये देवांची पूजा करत असतात आणि ही पूजा करत असताना आता घंटीचा जोरजोरात आवाज करत असतो आणि तारेणी देवाला आता प्रार्थना करते की काही बी झालं तरी देवा आमच्या घरामधलं संकट हे आमच्यावर टळू दे, म्हणजे आमच्या घरामध्ये अशी सुख शांतीही लाभो असं ते बोलत असतात. मात्र आता हे सर्व करत असताना आता पूजा पूर्णपणे आटोपलेली असते आणि पूजा आटोपल्यानंतर आता केदार घंटी जोरजोरात वाजवायला लागतो. मात्र आता घंटी जोरजोरात वाजवायली म्हणून इकडे निशी ताडकन जागे होते आणि येथे जे पण युवराजला म्हणते की युवराज बघ ना, आता घंटी वाजत आहे, शाळेची घंटी वाजत आहे असं तिला वाटायला लागतं. त्यानंतर आता युवराज म्हणतो की तुला खरंच घंटीचा आवाज येत आहे तर आता तू तुझी बॅग घे आणि तुझ्या शाळेत म्हणजे बेलसरेकडे तू चालती हो असं तो बोलत असतो. मात्र आता त्यानंतर ती म्हणते की निशी म्हणते की बघ ना रे किती झालं, घंटीचा आवाज सातत्याने करत आहे. त्यानंतर युवराज म्हणतो की बरं झालं, नाहीतर तुला पूजा करावं लागली असती, घंटीचा आवाज तू आता ऐकूनच घे असं ते बोलत असतात. आणि युवराज म्हणतो की ती जर घंटीचा आवाज व्यवस्थितरित्या जर करत असेल तर तारेणी कशी असं तो तिला समजावून सांगत असतो. मात्र आता निशीला गपचूप त्याच्या झोपी जावं लागतं. त्यानंतर आता घंटीची जे पण पूजा आवरत असताना ते तेवढ्यात कौशिकी येते आणि त्यानंतर आता तारेणी म्हणते की कौशिकी ताई तू एवढ्या सकाळी उठली आहेस असं का बरं. त्यानंतर कौशिकी म्हणते की तू आपल्या घरच्यासाठी एवढं काय करतेस, जसं की पूजा आहे ते तू आम्ही फक्त आता उठूसुद्धा नाही शकत का असं ते बोलत असतात. त्यानंतर आता तारेणी म्हणते की नाही तुम्ही करू शकता, मला तसं म्हणायचं नाही असं ते बोलत असते. त्यानंतर आता कौशिकी म्हणते की कामत काका बरोबर बोलत होते की कारण की तारेणीला नीट अजूनही कोणीही ओळखू शकलेलं नाही असं आता कामतने म्हणलेलं असतं. असं आता कौशिकी हे सर्व काही तारेणीला बोलत असते. त्यानंतर आता इकडे तारेणीला लक्षात येतं की गुलाबने जे पण काही सांगितलं होतं ती दुसरी तिसरी व्यक्ती कुठली नसून ती तुझ्या घरच्यांचीच आहे असं आता तारेणीला पूर्णपणे शेक इकडे कौशिकीवर आलेला असतो, कारण की कौशिकीचं बोलणं हे तारेणीने बघितलेलं असतं. त्यानंतर आता इकडे जे पण केदार आणि तारेणीच्या हातामधला जो पण प्रसाद असतो तो प्रसाद घेऊन आता तारेणी थेट या ठिकाणी कौशिकीच्या रूममध्ये निघालेली असते. मात्र कौशिकी आता कोणावर तरी कॉलवर बोलत असते. रूममध्ये गेल्याबरोबर आता कौशिकी अचानक दचकून जाते आणि म्हणते की तू इथे कशासाठी आलेली आहे. त्यानंतर आता तारेणीच्या हातामधले तो पण प्रसाद असतो. तारेणी म्हणते की ताई तुम्ही प्रसाद घ्यायचा विसरला आहात. त्यानंतर आता तारेणी कौशिकीला प्रसाद देते आणि प्रसाद दिल्यानंतर आता तेथे तारेणी कौशिकीला विचारते की कौशिकी ताई एवढ्या सकाळी सकाळी कुणाचा कॉल होता असं ते वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर आता इकडे कौशिकी तारेणीला म्हणते की आता मीडियाचं काम म्हटल्यानंतर कधी पण कॉल आम्हाला उचलावाच लागतो आणि सर्व काय येथे हँडल करावंच लागतं असं ते बोलत असतात. त्यानंतर आता केदार म्हणतो की नाही ताई म्हणजे एवढं अर्जंट असं कसं काय काम आहे असं तो विचारत असतो. त्यानंतर आता म्हणतो कौशिकी म्हणते की केदार तुला तर माहीतच आहे ना ह्या सर्व गोष्टी कशा असतात किचकट, त्या आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडाव्याच लागतात. त्यानंतर तारेणी म्हणते की तुम्ही तुमच्या त्या क्लायंटला सांगत जा ना असं वेळ रात्री कॉल करत जाऊ नका म्हणून, असं हे ते सर्व तारेणी बोलत असते. आणि तारेणी म्हणते की खरंच जर तुम्हाला काही अर्जंट कॉल असेल तर मी केदारला सांगते, म्हणजे केदार तुमच्या मदतीला थांबेल असं तो बोलत असतो. त्यानंतर कौशिकी म्हणते की नाही कारण की तू माझी काळजी किती करतेस, माझ्या काळजी करण्यापेक्षा आता तुला तुझी काळजी करणं खूप गरजेचं आहे, कारण की तू आपल्या घरच्यासाठी एवढं काय उपवास हे राहतेस असं तो बोलत असते आणि तुला आता फळं आणि फक्त दूधच घ्यायचं आहे. आणि केदारला सांगते की काही पण झालं तरी केदार तू आता तारेणीची साथ सोडू नको, तारेणीची प्रत्येक गोष्ट तुला ही मान्य करावं लागणार आहे आणि तिची काळजी तुला आता घ्यावी लागणार आहे, कारण की ती आपल्या घरच्यांसाठी आता उपवास तापास हे करत आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर आता तारेणी म्हणते की हां ठीक आहे मी तर ते तसं करलच. आणि त्यानंतर आता कौशिकी म्हणते की तुम्हाला आता इथे काव्याला बघायला मुलगा येणार आहे, तिकडे तर तुम्हाला जावंच लागेल कारण की चेतना काकूने तर सांगितलेलं आहे. त्यानंतर आता तारेणी म्हणते की हो मला तर तिकडे जावंच लागेल असं ते बोलत असतात. त्यानंतर आता तारेणीला आणि केदारला ती तिथून जायला सांगते. त्यानंतर ते दोघे तिकडून निघून जातात आणि कॉलवर पुन्हा आता इकडे कंटिन्यू कौशिकी बोलत असते की काही जरी झालं तरी हे काम व्हायला पाहिजे आणि हे काम डिले नाही व्हायला पाहिजे असं ते सांगत असतात. मात्र आता पायऱ्यावरून खाली उतरत असताना तारेणी आणि केदार एकमेकांशी बोलत असताना तारेणी केदारला म्हणते की हे बघ केदार मी तुला सांगितलं ना काहीतरी आपल्याला येथे डाऊट आहेच असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व सांगत असताना आता आपल्याला प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक टाकावं लागेल असं आता केदारला ती समजून सांगत असते, कारण की तुला माहीतच आहे गुलाब आपल्या एक तर हातातून सुटलेला आहे, आता दुसरी जी पण व्यक्ती आहे ती आपल्याला शोधून काढावंच लागेल आणि ती आपल्या तेवढ्यातून सुटता कामा नये असं आता तारेणीला वाटायला लागतं. त्यानंतर आता इकडे काव्याला बघायला मुलं येत असतात. त्यानंतर आता काकू काव्याला सजवत असते आणि त्यांच्या हातामध्ये खूप साऱ्या साड्या असतात. त्यानंतर काव्याला म्हणतात की हे बघ यातली तुला कुठली पसंत साडी पडते ते. त्यानंतर काव्या म्हणते की नाही मी या अशा साड्या घालून जाणारही नाही. त्यानंतर काकू म्हणतात की का तू असं करतेस. त्यानंतर ते म्हणतात की मी एक ड्रेस घालून जाणार आहे, कारण की मला लग्न झाल्यावर सुद्धा ड्रेसच घालायचा आहे ना, मग आता मला त्यांनी ड्रेसमध्येच पाहिला का नकार आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर काकू म्हणते की हे असले ड्रेस घालून तू त्यांच्यासमोर जाणार आहे. तेवढ्यात तिथे आता तारेणी येते
येते. तारिणी आल्यानंतर त्या ठिकाणी काकू म्हणतात की तारिणी तू आलीस का असं, आणि त्यानंतर आता तारिणीला मुलाबद्दल विचारतात की मुलगा कसा आहे काय आहे असं काकूला चिंता लागलेली असते. तारिणी म्हणते की लाखात एक मुलगा आहे, तुम्ही नका काळजी करू असं ते बोलत असतात. चेतना काकूने सांगितल्याप्रमाणे मुलामध्ये काही कुठलीही खोट नाही असं ते बोलत असतात. आणि हिचा आणि त्या मुलाचा जोडा खूप सारा चांगला शोभून दिसेल असं तारिणी बोलत असते. त्यानंतर आता हे सर्व बोलत असताना त्यानंतर काकू तारिणी म्हणते की मी बघा आता हिला कसं सजवते ते, आणि सजवल्यानंतर तुम्ही बघाच लाखामध्ये एक जोडा नायिका बनत ते तुम्ही मला सांगा असं ते सांगत असतात. मात्र हे सर्व करत असताना काकूंच्या डोळ्यामध्ये आता अश्रू येत असतात. त्यानंतर आता तारिणी काकूजवळ जाते आणि म्हणते की आत्या तुम्ही नका काळजी करू, तुम्ही का हिला का कमी यांच्या आई वडिलांपेक्षा माया लावलेली आहे का, स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला तुम्ही सांभाळलेलं आहे असं ते बोलत असतात. आणि हे सर्व करत असताना काकू म्हणतात की का काळजी नको करू असं ते बोलत असतात. त्यानंतर आता काकू म्हणतात की जर हे बघ तारिणी, हिला जर मुलांनी दिसण्यामध्ये जर काही खोट काढली तर गाठ माझ्याशी आहे, तू हिला चांगलं सजव असं आता काकू तिला बोलत असतात. तारिणी म्हणते की हो मी हिला खूप चांगलं सजवल असं ते आता सांगत असते. त्यानंतर आता इकडे केदार जे पण बाहेर स्वाप करत असतो आणि चादर हे व्यवस्थित त्याच्यावर आतरत असतो. आणि हे सर्व करत असताना आजी म्हणते की अरे तू काय करत आहेस, तू या घरचा जावाई आहे आणि तू असे कामं करतोस का. त्यानंतर केदार म्हणतो की जावाई नंतर, पहिले मला कामं करू द्या असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना त्यानंतर केदार म्हणतो की आपण का पेढे आणायला पाठवलं, मी गेलो असतो ना. त्यानंतर आता तेवढ्यात तिथे आत्या येते आणि आत्या म्हणते की काय कशासाठी पेढे, त्यांना तर आपण सोयरीक जमायच्या अगोदरच तोंड गोड केलं तर त्यांना डाऊट होईल की सर्व काही न जमताही यांनी आता अगोदरच पेढे वाटलेत असं ते बोलत असतात. त्यानंतर आता तेवढ्यात निशीची आई तिथे येते आणि निशीची आई म्हणते की बस झालं तुमचं पुरे झालं असं ते बोलत असते. मात्र आता तेवढ्यात आजी म्हणतात की माझा तर जावाई आला, तुझा जावाई कुठे आणि अद्यापही आलेलं नाही. त्यानंतर निशीची आई म्हणते की माझा जावायला खूप कामं असतात, हे अशी उलटसुलट त्याला काही धंदे नसतात असं तो बोलत असतं. त्यानंतर आता निशीची एका खुर्चीवर बसलेली असते. केदार खाली वागतो. निशीच्या आईला वाटतं की राहू दे, तू माझ्या पाया पडू नको असं ते बोलत असतात. मात्र केदार म्हणतो की मी तुमच्या पाया पडत नाही, मला ती खुर्ची घ्यायची आहे. आणि सर्व जोरजोरांनी आता इकडे हसायलाच लागतात. त्यानंतर आता इकडे युवराज रूममध्ये त्याच्या व्हिडिओ गेम मोबाईलवर खेळत असतो. मात्र व्हिडिओ गेम खेळता खेळता आता त्याला एक कॉल येतो आणि त्यानंतर तो कॉल उचलतो. त्यानंतर युवराजला समजलेलं असतं की या अगोदर पण असंच कॉल आलेला असतो आणि हे गुलाबची जे पण काय असतं ते मित्र असतात असं त्याला वाटतं की. मात्र त्या पहिल्या अगोदर त्याला जे पण माणसाच्या आवाजात बोलत होतं आणि आता बाईच्या आवाजात. त्यानंतर युवराज पटकन उठतो आणि दरवाजा लावतो. त्यानंतर आता समोरची व्यक्ती म्हणते की गुड, तू आता लवकर उठून दरवाजा लावला, हे चांगलं काम केलं. मात्र युवराजला वाटायला लागतं की यांना कसं काय माहिती झालं की मी दरवाजा लावलेला आहे. त्यानंतर आता युवराजला वाटायला लागतं की तुम्ही माझ्यावर नजर ठेवताय, माझ्या रूममध्ये कॅमेरे लावलेत असं तो युवराज त्यांना बोलत असतो. ते म्हणते की आता हे तू जाऊ दे, सोड, आता तुला मी सांगते की येणाऱ्या काळामध्ये तुला एक खूप महत्त्वाचं आमचं काम करायचं आहे आणि ते तुला करावंच लागणार असं ते बोलत असतात. त्यानंतर युवराज म्हणतो की माझे खूप आता वाईट दिवस चालू आहेत, मी असे कुठलेही कामं आता करू शकत नाही. त्यानंतर ते समोरची व्यक्ती म्हणते की तुझ्या वाटेमध्ये जे कोणी येईल आम्ही त्याला बाजूला साडण्याचा प्रयत्न करू, मात्र तुला तुझ्या हातून हे काम करूनच घ्यायचं आहे असं ते बोलत असतात. आणि ते म्हणतात की आता या धंद्यामध्ये तू जर पाऊल ठेवला तर आता या धंद्यामधून तुला माघार नाही असं बोलत असतात. आणि म्हणतात की आता तुला कुठल्याही हालतीत ते काम करावंच लागणार आहे. आणि त्यानंतर कॉल कट होऊन जातो. त्यानंतर युवराज म्हणतो की हे कोण आहे असं मला सातत्यानं कॉल करत आहे आणि आता या धंद्यामधून माघार नाही, हे मला आहे तरी कोण असं प्रश्न त्याला पडत असतो. आणि हे सर्व काय माझ्यावर कसे काय नियंत्रण ठेवतात असं पण त्यांना वाटायला लागतं. मात्र युवराजला आलेला कॉल आता युवराज सर्वांना सांगेल का हा कॉल मला आलेला आहे ते. त्यानंतर आता इकडे सर्वजण काव्याला बघायला पाहुणे हे आलेले असतात. त्यानंतर आता इकडे काकू सर्वांची ओळख करून देते की घरातले कोण कुठल्याचे नावं आहेत आणि कोण मुलीचं कसं काय नातं आहे हे सर्वजण आता काकू सर्वांच्या पाहुण्यांच्या ओळखी एकमेकांना करून देत असतात. त्यानंतर आता जे पण वैभव आलेला असतो, त्यानंतर जे पण वैभवचे आईवडील आलेले असतात, त्यानंतर आता ते म्हणतात की आम्ही चेतना काकूंकडून ऐकलेलं आहे तर तारिणी आणि केदारचं नाव, आणि जर तारिणीची बहीण ती असेल तर त्या ठिकाणी तिला बघायला तर आम्ही अवश्य जाणार आणि इथे आलेलो आहोत असं ते बोलत असतात. आणि तिथे सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर तारिणी म्हणते की चेतना काकूंचं तर आमच्यावर विश्वासच आहे, मात्र चेतना काकू आम्हाला जे पण प्रेम करतात त्या प्रेमापोटी बोललेले असतील असं ते तारिणी सर्वांना समजून सांगत असते. मात्र आता त्यानंतर काकू म्हणतात की नाश्ता फराळाचं नंतरच बघूया आपण, मात्र पहिले आता मुलीला घेऊन या, मुलीला आम्हाला कधी का भेटावं असं झालेलं आहे. आता त्यानंतर जे पण
त्या ठिकाणी ताई असते म्हणजे मुलीची आई असते. त्यानंतर ती म्हणतात की काही पण झालं तरी आता या ठिकाणी मुलीला सर्व काही व्यवस्थित आहे का असं ते तारिणीला विचारत असतात. त्यानंतर तारिणी म्हणते की हो आता त्यांचा मेकअप बिकअप सर्व झालेला आहे आणि ती व्यवस्थित आहे. त्यानंतर आता म्हणतात की त्यांना घेऊन या. त्यानंतर आता तारिणी तिच्या हातामध्ये चहाचे कप देते आणि तिला बाहेर बोलवते आणि बाहेर बोलवल्यानंतर आता ती व्यवस्थित तिच्या चहाचे कप घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी ठेवते आणि म्हणते की घ्या चहा आणि त्या खुर्चीच्या सोफ्यावर जाऊन बसलेली असते. मात्र हे मुलीचं काही वर्तव त्यांना व्यवस्थित वाटत नाही. त्यानंतर तारिणी स्वतःच्या हाताने त्यांच्या कपामध्ये हातामध्ये चहा नेऊन देते. त्यानंतर आता ते म्हणतात की मुलीची आई म्हणते की आमची काव्या खूप सुंदर चहा बनवते. मात्र तेवढ्यात आता काव्या म्हणते की चहा मी नाही तारिणीने बनवलेला आहे असं ते सर्व सांगत असतात. मात्र हे सर्व बोललेलं असताना त्या सोयऱ्यांचे पूर्णपणे तोंडे पडलेले असतात. त्यानंतर आता काव्याचा हे स्वभाव तिथून त्या स्वभावावर पांघरून घालण्यासाठी केदार येतो आणि केदार म्हणतो की बघा आमची काव्या किती स्पष्टपणाने सर्वांसमोर बोलते आहे, कारण की लग्न झाल्यावर तिला काय असं सर्व गोष्टी जमत नाही तर असं वाटायला लागतं. आणि केदार त्या ठिकाणी सर्वांच्या हातामध्ये ते पोह्याची प्लेट देतो. त्यानंतर सोयरे म्हणतात की जाऊ द्या काव्याने चहा तर नाही बनवला मात्र पोहे तर खूप उत्कृष्ट झाले आहेत, ते काव्याने बनवलेच असतील. त्यानंतर काव्या म्हणते की नाही हे पण मी बनवले नाही. मग खरं तर सांगायचं झालं तर मला स्वयंपाकातलं काही येत नाही असं काव्या बोलत असते. मात्र आता या सर्व पांघरून घालण्यासाठी त्यानंतर आता तो केदार म्हणतो की आजकालच्या मुली खूपच या ठिकाणी नवीन जनरेशनच्या आहेत, कारण की त्या स्पष्टपणे समोरच्याला सांगून देतात की मला काय येतं आणि त्यानंतर जे पण नाही आहेत ते पण सांगत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जे पण वैभव म्हणतो की काही टेन्शन घेऊ नको तू, मला येते सर्व बनवता, मी बनवू शकतो असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना ते काकू म्हणतात की लग्नाच्या अगोदर मला तरी कुठं काय होतं, मात्र हळूहळू मी पण शिकले आणि तशी तू पण शिकशील असं त्या ठिकाणी काकू बोलत असते आणि म्हणते की काव्याचा हा स्वभाव आता मला पटलेला आहे असं ते काकू सांगत असते. त्यानंतर आता दोन्हीकडले साहेबचे पाहुणे म्हणतात की तुम्हाला दोघांना आपसात काय बोलायचं असेल तर तू मला काव्याला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. त्यानंतर काव्याला पण विचारले जातात की तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे तर विचारू शकते काव्या तू. मात्र येथे मालकीताई म्हणतात की नाही काव्याला काही प्रश्न विचारायचे नाहीत. त्यानंतर आता सर्वजण म्हणतात की तुम्हाला जर आमच्यासमोर काही बोलावं वाटत नसेल तर तुम्ही एकट्याने बोलू शकता रूममध्ये. त्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणतात की मला काही हरकत नाही. काव्या म्हणते की हां मला तुम्हाला बोलायचं आहे. असं बोलल्यानंतर आता सर्वजण आश्चर्यचकित होतात की काव्या आता काय बोलून बसेल. त्यानंतर आता ते त्यांच्या काव्यामध्ये की माझ्या रूममध्ये चला मी तुम्हाला काहीतरी बोलणार आहे असं बोलून त्या ठिकाणी आता काव्या वैभवला रूममध्ये घेऊन गेलेली असते. मात्र हे सर्व करत असताना आता मालकीताई आजीला म्हणतात की तुम्ही कशाला तिला होकार दिला, तुम्हाला तर माहीत आहे ना आपली पोर कशी आहे ते, आणि उगाच आगाऊचं काही बोलून बसली तर खूपच पश्चाताप होईल. त्यानंतर आजी म्हणते की नको तू काळजी घेऊ नवरदेवाला पाहिल्यासारखं मला असं वाटते की वैभव खूप शांत मुलगा आहे आणि समजूतदार मुलगा आहे, तो असं काही वेडवाकडं होऊ देणार नाही आणि ती आपल्या मुलीला समजूनच घेईल. त्यानंतर तारिणी म्हणते की हो मला पण तसंच वाटतंय. मात्र आता इकडे काव्या आणि वैभव एका रूममध्ये गेल्यानंतर आता काव्या वैभवला काय म्हणून बसेल आणि वैभवला जर राग आला तर वैभवने ही सोयरी कॅन्सल केली तर या ठिकाणी मालकीताईवर काय परिणाम होईल आणि याचं सर्व श्रेय जर तारिणीला, जर त्यांचं भांडं हा तारिणीवर जर फोडलं तर तारिणीला किती वाईट वाटेल हे आपण सर्व गोष्टी उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.